बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 5वी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक नंबर 6.2 जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. हे आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. तुम्ही आता ज्यांचं चित्र पाहत आहात ते आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, एक थोर वैज्ञानिक. ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट, वनस्पती शास्त्रज्ञ. त्यांनी काय काय केलं, त्यांच्या आयुष्यात कोणत्या घटना घडल्या, ते लहानपणी कसे होते, कसे मोठे झाले, त्यांनी कुठे शिक्षण घेतलं आणि हे थोर शिक्षण घेतल्यावर त्यांनी कोणतं थोर कार्य केलं, हे आज आपण आजच्या पाठात पाहणार आहोत. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर ही एक थोर व्यक्ती होती, थोर शास्त्रज्ञ होते. त्यांचा जीवन इतिहास, त्यांच्या जीवनाचा परिचय आपण करून घेऊया, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया आजच्या पाठामध्ये. टॉपिक नंबर 6.2 जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. George Washington Carver was agricultural scientist and inventor. Agricultural scientist म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ आणि इन्व्हेंटर म्हणजे शोध लावणारे. त्यांनी वेगवेगळे शोध लावले, अत्यंत जगावेगळे असे शोध त्यांनी लावले. कोणकोणते शोध लावले ते आपण आज पाहूया. त्यांचा जन्म 1865 साली आणि त्यांचा मृत्यू 1943 साली झाला. अशा या जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांची आपण आज माहिती घेऊया, यांच्या आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, म्हणजे जी परिस्थिती त्यांच्या बाजूची नव्हती, त्यांच्या विरुद्धची परिस्थिती होती, अशा परिस्थितीवर मात करून त्यांनी स्वतःचं शिक्षण घेतलं, स्वतःची प्रगती केली आणि स्वतः बरोबर आपल्या इतर नातेवाईकांची, त्यांच्या बरोबर असणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा त्यांनी कशी प्रगती केली, हे आज आपण आजच्या पाठामध्ये पाहूया. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, he was agricultural scientist and great inventor. He was born in 1865 and he died in 1943. पहा, बघा तुम्हाला दिसतंय चिखलामध्ये कोणीतरी चालत आहे आणि ते कोण आहे, ते आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. A man in Alabama had gone out for a walk. अल्बामा या गावामध्ये राहणारा एक माणूस चालण्यासाठी बाहेर गेला होता. रपेट मारण्यासाठी, एक चालून येण्यासाठी ते बाहेर गेले होते. Suddenly his foot slipped over the mud on the road. अचानक काय झालं, त्यांचा पाय रस्त्यावरच्या चिखलामधून घसरला. And his clothes were splashed with mud. त्यांचे कपडे चिखलानी भरून गेले, त्यांच्या कपड्यांवर चिखल उडाला. Okay? A man in Alabama had gone out for a walk. Suddenly, अचानक, his foot slipped, घसरला, over the mud on the road. His clothes were splashed with mud. त्यांच्या कपड्यांवर सगळा चिखल उडाला. A man in Alabama had gone out for a walk. अल्बामा गावातील एक गृहस्थ चालायला बाहेर पडले होते.
Suddenly his foot slipped over the mud on the road. अचानक रस्त्यावरच्या चिखलामध्ये त्यांचा पाय घसरला. His clothes were splashed with mud. रस्त्यावरचा सगळा चिखल त्यांच्या कपड्यांवर उडाला. पुढे काय झालं बघा. He took out his handkerchief and began to clean his clothes. त्यांनी त्यांचा handkerchief म्हणजे रुमाल काढला and he began to clean his clothes आणि ते स्वतःचे कपडे साफ करू लागले. He wiped off all the mud. त्यांनी सगळा चिखल पुसून काढला. But he saw that there were stains on his clothes. तो चिखल जरी पुसून काढला तरी त्यांच्या लक्षात आलं की त्या चिखलाचे डाग त्यांच्या कपड्यांवर तसेच राहिले आहे. And what's more, the stains were blue. आणि त्यापेक्षा अधिक जास्त काय त्यांच्या लक्षात आलं तर ते सगळे डाग निळ्या रंगाचे होते. He took out his handkerchief and began to clean his clothes. He wiped off all the mud, but he saw that there were stains on his clothes, and what's more, the stains were blue. जसा त्यांच्या कपड्यांवर चिखल उडाला तसं त्यांनी आपला रुमाल बाहेर काढला आणि त्या रुमालाने ते आपले कपडे साफ करू लागले. त्यांनी कपड्यांवरचा सगळा चिखल पुसून साफ केला. पण जेव्हा चिखल पुसून साफ केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या कपड्यावर त्या चिखलाचे डाग राहिले आहेत आणि त्यांच्या हेही लक्षात आलं की चिखलाचे सगळे डाग निळ्या रंगाचे आहेत. The handkerchief too had turned blue. He washed the handkerchief, but the blue stains were still there. They could not be washed off. The handkerchief too, त्यांचा रुमाल सुद्धा had turned blue. त्यांचा रुमाल सुद्धा निळ्या रंगाचा झाला होता. चिखल पुसून रुमाल सुद्धा निळ्या रंगाचा झाला होता. He washed the handkerchief. त्यांनी आपला रुमाल धुतला. But the blue stains were still there. पण तरी सुद्धा त्या रुमालावर निळे डाग तसेच होते. धुवून सुद्धा ते निळे डाग गेले नाहीत. They could not be washed off. धुवून सुद्धा ते निळे डाग गेले नाहीत. The handkerchief too had turned blue. He washed the handkerchief, but the blue stains were still there. They could not be washed off. This man was no ordinary man. He was George Washington Carver, the famous scientist. A true scientist wants to study everything, even mud stains. Carver rushed to his lab and tested the mud stains and the soil. ज्यांच्या अंगावर चिखल उडाला ते कोणी साधारण गृहस्थ नव्हते. He was no ordinary man. ते कोणी साधारण गृहस्थ नव्हते. He was George Washington Carver, the famous scientist. ते होते जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, प्रसिद्ध शास्त्रज्ञ. A true scientist wants to study everything. जो खरा शास्त्रज्ञ असतो त्याला प्रत्येक गोष्ट शिकवून घ्यायची जिज्ञासा असते. प्रत्येक गोष्ट म्हणजे इवन मड स्टेन्स, चिखलाचे डाग सुद्धा त्यांना काहीतरी शिकवून गेले. काय शिकवलं ते पाहण्यासाठी कार्वर रश टू हिज लॅब. ते घाईघाईनी त्यांच्या प्रयोगशाळेत गेले. लॅब म्हणजे प्रयोगशाळा. कार्वर रश टू हिज लॅब and tasted the mud stains and the soil. आणि प्रयोगशाळेत जाऊन त्यांनी त्या चिखलाच्या निळ्या डागांची आणि त्या मातीची काय केली? तपासणी केली. आफ्टर मेनी टेस्ट, खूप तपासणी केल्यानंतर, वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर, आफ्टर मेनी टेस्ट, वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर, he learned how to make good quality blue paint from the soil.
खूप चाचण्या केल्यानंतर ते काय शिकले? त्या खूप चाचण्यांमधून ते काय शिकले? He learned, ते शिकले how to make good quality blue paint from that soil. त्या मातीतून जे निळे डाग होते त्या निळ्या डागांपासून निळा रंग कसा तयार करायचा हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांनी शोधून काढलं. After many tests, he learned how to make good quality blue paint from the soil. आणि असा पेंट शोधून काढला की a church in that town needed paint. अल्बामा मधल्या एका चर्चला रंगरंगोटीची गरज होती, रंगवायची गरज होती. Carver students painted the church with the lovely blue paint. कार्वरचे जे विद्यार्थी होते, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे जे विद्यार्थी होते त्यांनी त्या चर्चला अतिशय सुंदर असा ब्ल्यू कलर दिला, निळा रंग दिला. And no one could believe that the paint was made from the soil under their feet. तो निळा रंग पाहून कोणाचा विश्वासही बसला नसता की तो निळा रंग त्यांनी पायाखाली असलेल्या मातीपासून तयार केला होता. A church in that town needed paint. Carver students painted the church with this lovely blue paint. No one could believe that the paint was made from the soil under their feet. This is George Washington Carver's family. George Washington Carver had many brothers and sisters. त्यांना खूप भाऊ बहिणी होत्या. He was the child of Mary and Giles. ते मेरी ही त्यांची आई होती आणि गाइल्स हे त्यांचे पिता होते. आणि त्या दोघांनाही आडनाव नाहीये because Slavs had no last names. Slavs had no last names. ते गुलाम होते. मोठ्या इंग्रज लोकांच्या घरी ते गुलामासारखे राबायचे, गुलाम म्हणून काम करायचे. आणि त्या काळी जे गुलाम असायचे, स्लाव्स असायचे, त्यांना लास्ट नेम म्हणजे सरनेम नसायचं, आडनाव नसायचं. They were owned by Moses Carver. मोजेस कार्वर नावाच्या मालकाचे ते गुलाम होते. असे होते जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे आई वडील मेरी अँड गाइल्स. And this is George Washington Carver as a child. He is George Washington Carver as a child. त्यांच्या लहानपणी ते असे दिसत होते. He is a child is George Washington Carver. Born into slavery, he was abducted at age 2 with his mother and sister. त्या गुलामगिरीमध्येच त्यांचा जन्म झाला होता. आई बिचारी गुलामाचं काम करत होती आणि ती गुलामगिरी करत असताना, गुलामाचं काम करत असतानाच जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा मेरी यांच्या पोटी जन्म झाला. आणि जे ते स्वतः 2 वर्षाचे होते त्यावेळी त्यांची आई, त्यांची बहीण आणि ते यांना त्यांच्या मालकांनी पळवून नेलं होतं. गुलामी करण्यासाठी पळवून नेलं होतं. George Washington Carver was born in 1861. His parents were Slavs. त्यांचे पालक, त्यांचे आई वडील हे गुलाम होते. His family worked on a farm in America. त्यांचं संपूर्ण कुटुंब अमेरिकेतल्या एका शेतामध्ये गुलामाचं काम करत असे. He lost both his parents when he was still a baby. ते लहान होते, त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आई वडिलांचं दोघांचंही निधन झालं.
Carver loved plants even as a child. लहान असताना सुद्धा त्यांचं झाडाझुडपांवर खूप प्रेम होतं. He cared for them. ते वनस्पतींची झाडांची काळजी घेत असत. He understood what the plants wanted. झाडांना काय हवं आहे, झुडपांना, वनस्पतींना, छोट्या छोट्या रोपांना काय हवं आहे ते कार्व्हर यांना बरोबर समजत असे. Carver loved plants even as a child. He cared for them. He understood what the plants wanted. He understood what the plants wanted, what was wrong with them. झाडांना काय हवंय, त्यांचं काय बिनसलंय, त्यांना काय झालंय हे कार्व्हर यांना बरोबर समजत असे. Soon, people around the farm began to call the young boy plant doctor. Soon, लवकरच people around the farm, त्यांच्या शेताच्या आजूबाजूचे सर्व लोक त्यांना यंग कार्व्हर यांना काय म्हणायला लागले, प्लांट डॉक्टर, झाडांचे डॉक्टर, झाडांचा डॉक्टर बोलू लागले. He understood what the plants wanted, what was wrong with them. Soon, people around the farm began to call the young boy plant doctor. Young Carver wanted to go to school and then college, but he was a black boy. Many schools and colleges in those days did not take black students. Young Carver wanted to go to school and then college. छोट्या कार्व्हरला पहिलं शाळेत जायची इच्छा होती, मग कॉलेजमध्ये जायची सुद्धा इच्छा होती. कॉलेजमध्ये जाऊन शाळेत जाऊन शिकायची त्यांना खूप इच्छा होती. बट ही वॉज अ ब्लॅक बॉय, पण ते रंगाने काळे होते. ते काळा मुलगा होते. अमेरिकेत, इंग्लंडमध्ये सगळीकडे सगळे गोरे लोक होते आणि ते ह्या काळ्या लोकांना हिणवत असत. काळे, ब्लॅक ब्लॅक म्हणून त्यांना कमीपणाने वागवत असत. Many schools and colleges in those days did not take black students. त्या काळातली कितीतरी शाळा आणि कॉलेजांमध्ये काळ्या मुलांना, ब्लॅक चिल्ड्रनना प्रवेश नव्हता. कार्व्हर did not lose heart. जरी त्याला शाळेत, कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही, तरी कार्व्हर निराश झाले नाही. He went from place to place. ते ठिकठिकाणी गेले, वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले. And he found a college where he could study. आणि जिथे ते अभ्यास करू शकतील, जिथे शिकू शकतील, शिक्षण घेऊ शकतील असं कॉलेज त्यांनी शोधून काढलं. He studied hard. त्यांनी खूप मेहनत करून अभ्यास केला. And became a scientist. त्यांनी एवढी मेहनत घेतली, खूप मेहनत करून त्यांनी खूप अभ्यास केला आणि ते स्वतः शास्त्रज्ञ झाले. Disappointed with the education he received at his school, Neoshe School, he joined numerous other African Americans who were traveling west. For the next decade, Carver became a hobo moving from town to town. शहरात ते शिक्षणासाठी फिरले. He graduated from Minneapolis High School in 1880 and then attended Simpson College, a Methodist school. Carver wanted to study art and piano, but one of his professors encouraged him to study botany. कार्व्हरना पियानो वाजवायला शिकायचं होतं, पण त्यांच्या एका प्रोफेसरनी त्यांना बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र शिकण्याचा आग्रह केला. In 1896, Carver got a Master of Agriculture degree and received many offers. 1896 मध्ये त्यांनी बॉटनीमध्ये मास्टर ऑफ ॲग्रिकल्चर ही डिग्री मिळवली आणि त्यांना ठिकठिकाणी नोकरीच्या ऑफर आल्या.
He accepted the one from Booker T. Washington from Tuskegee Institute. त्यांनी बुकर टी वॉशिंग्टन यांच्याकडून आलेली टस्केजी इन्स्टिट्यूटची ऑफर स्वीकारली. This is Tuskegee Institute National Historic Site. After a few months, Carver went to teach at the Tuskegee Institute in Alabama. This institute was for black students. Carver worked there all his life. ग्रॅज्युएट झाल्यावर काही महिन्यांनी ते टस्केजी इन्स्टिट्यूट अलाबामा मधल्या टस्केजी इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर म्हणून शिकवू लागले. त्या इन्स्टिट्यूट मध्ये फक्त ब्लॅक स्टुडंट्सना ऍडमिशन दिलं जात असे. कार्वर वर्क देअर ऑल हिज लाईफ. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी याच इन्स्टिट्यूट मध्ये काम करण्यात घालवलं. On the first day, Carver told his students, "Let us start a new project today." पहिल्याच दिवशी कार्वरनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं, आज आपण एक नवीन प्रोजेक्ट सुरू करूया. काय करूया? We will all go out and collect cans, bottles, boxes, pots and pans. आपण सगळे बाहेर जाऊया आणि कॅन्स, बॉटल्स, कॅन म्हणजे डबे, बाटल्या, बॉक्स, भांडी, तवे गोळा करूया. कोणते? जे लोकांनी फेकून दिले आहेत असे. which people have thrown away. From these we will make simple instruments and set up our laboratory. या विविध भांड्यांमधून आपण काय करूया? साधी साधी इन्स्ट्रुमेंट, साधी साधी साहित्य तयार करूया आणि आपली नवीन लॅबोरेटरी सुरू करूया, आपली नवीन प्रयोगशाळा सुरू करूया. And soon Carver set up his laboratory. In his laboratory he found new uses for these useless things. आणि लवकरच कार्वर यांनी आपली प्रयोगशाळा सुरू केली आणि या प्रयोगशाळेमध्ये लोकांनी युजलेस, उपयोग शून्य म्हणून फेकून दिलेल्या वस्तूंचा त्यांनी पुन्हा उपयोग केला. He showed his students that one does not have to spend a lot of money to do great things. मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी मोठा खर्च करायची गरज नाही, हे त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना दाखवून दिलं. Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. These farmers grew plants like cotton because there was profit in it, but cotton made the soil poor. कार्वरना काय करायचं होतं? अल्बामा मधल्या गरीब शेतकऱ्यांची मदत करायची होती. मग त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की ते चांगलं पीक कसं घेऊ शकतात. हे जे शेतकरी होते ते त्यांच्या शेतामध्ये कापूस पिकवत असत. कॉटन म्हणजे कापूस पिकवत असत. पण कापसामध्ये त्यांना फायदा मिळायचा. कापूस विकून त्यांना पैसे चांगले मिळायचे. पण कापूस पिकवल्यामुळे जमिनीची जी सुपीकता होती ती कमी होत असे. Carver wanted to help the poor farmers who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. These farmers grew plants like cotton because there was profit in it, but cotton made the soil poor. कापसाचं पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असे. Carver told them to grow crops like peanuts and beans. कार्वरनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा? शेंगा आणि शेंगदाण्याचं पीक घ्या. These crops made the soil rich again. या पिकांमुळे जमिनीची सुपीकता जास्त वाढते. The farmers got very good crops. शेतकऱ्यांनी शेतात मेहनत केली
आणि त्यांना खूप चांगलं पीक मिळालं. इन फॅक्ट खरं म्हणजे the crops were so good that the farmers did not know what to do with so much of them. म्हणजे पीक एवढं भरपूर आलं की शेतकऱ्यांना कळेना की आता एवढ्या भरपूर आलेल्या पिकाचं आपण काय करायचं. अगेन कारभार वेंट टू वर्क. आता एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे भरपूर पीक आलं, अत्यंत पीक आलं, त्या पिकाचं काय करायचं हे ठरवण्यासाठी कारभारनी पुन्हा संशोधन चालू केलं. ही बिगॅन टू लुक फॉर न्यू युजेस फॉर दिस प्लांट्स. या शेंगदाण्याच्या पिकापासून काय काय होऊ शकतं हे त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली. कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी युजेस ही फाउंड. तुम्ही कल्पना तरी करू शकता का की शेंगदाण्याच्या पिकापासून आपण कोणकोणता उपयोग करू शकतो शेंगदाण्याच्या पिकाचा हे त्यांनी शोधून काढलं. किती प्रकार शोधून काढले त्यांनी बघा. फ्रॉम पीनट्स शेंगदाण्यापासून ही मेड शुगर त्यांनी साखर बनवली, इंक शाई बनवली, वूड पॉलिश, कलर्स, सोप, पेपर, टाइल्स, बटर, प्लास्टिक, मिल्क, as many as 300 things. कारभारने एवढं संशोधन केलं की शेंगदाण्याच्या पिकापासून त्यांनी 300 वस्तू बनवून दाखवल्या. From sweet potato, he made as many as 118 things. Sweet potato म्हणजे रताळं. रताळ्यावर संशोधन करून रताळ्यापासून त्यांनी 118 वस्तू बनवून दाखवल्या. Soon these crops were in great demand. लवकरच या पिकांना खूप मागणी आली. And farmers were happy. आणि पिकांना भरपूर मागणी आल्यामुळे शेतकऱ्यांना पण भरपूर पैसा मिळू लागला आणि शेतकरी खुश झाले. This great scientist died in 1943. त्यांचा 1943 साली मृत्यू झाला. The place where he worked is now turned into a museum. जिथे त्यांनी काम केलं ती जागा आता म्युझियम म्हणून तिथे म्युझियम बनवलं आहे आणि त्यांनी केलेलं थोर कार्य आपल्याला या म्युझियम मध्ये बघायला मिळतं. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांनी जिथे काम केलं त्या जागेचा आता म्युझियम बनला आहे. त्यांचा मृत्यू 1943 मध्ये झाला आणि हे आहे त्यांनी केलेल्या कामाचं म्युझियम. Find the meaning of the following words from a dictionary. Stain म्हणजे डाग. स्लाव म्हणजे गुलाम किंवा दास. लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. डिमांड म्हणजे वस्तूची मागणी. म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालय. List the following from the passage. Food items: peanuts, beans, sugar, sweet potato, milk, butter. Everyday things: clothes, handkerchief, paint, cans, bottles, boxes, pots, pans, instruments, money, cotton, paper, ink, wood polish, colors, soap, tiles, plastic. Words related with studies: scientist, study, lab, taste, lunch, quality, paint, parents, baby, doctor, school, college, teach, institute, students, project, laboratory. Rearrange the following events in the proper order. Use the points to make a chart of the life sketch of George Washington Carver. We will read: went to teach at the Tuskegee Institute in Alabama, lost his parents, was born in 1861, loved plants as a child, people called him plant doctor, went from place to find a college, died in 1943, helped from farmers, in Alabama to make their soil rich, found many uses for peanuts and sweet potato. Okay, आता या घटनांना क्रम लावूया. फर्स्ट
was born in 1861, lost his parents, loved plants as a child. People called him plant doctor, went from place to place to find a college, went to teach at the Tuskegee Institute in Alabama, helped farmers in Alabama to make their soil rich, found many uses for peanuts and sweet potatoes, and died in 1943. Write a note on Carver in your mother tongue. आपल्या मातृभाषेमध्ये कार्वर यांच्यावर आपण एक छोटीशी माहिती लिहूया. बघा, जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरचा जन्म 1861 साली झाला. त्यांचे आई वडील गुलाम होते. कार्वर अगदी लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. लहानपणापासूनच कार्वर यांना झाडे व वनस्पतींचे खूप आकर्षण होते. वनस्पतीविषयी सगळी माहिती त्यांना होती. म्हणूनच लोक कार्वरना वनस्पतींचा डॉक्टर म्हणत. त्याला कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याकरता खूप भटकंती करावी लागली. निग्रो असल्या कारणाने त्याला कुठल्याच महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. शेवटी एका कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. कार्वरने खूप मेहनत घेतली आणि तो शास्त्रज्ञ झाला. काही काळानंतर कार्वर अल्बामा येथील टस्केजी इन्स्टिट्यूट मध्ये शिकवण्याचे काम करू लागला. अल्बामा येथील शेतकऱ्यांना कार्वरने त्यांची शेतजमीन सुपीक करण्यासाठी खूप मदत केली. कार्वरने त्यांना कापसाच्या ऐवजी वाटाणा वरताळ्याचे पीक घेणे किती फायद्याचे आहे हे पटवून दिले. त्याचबरोबर या पिकांचे विविध उपयोगही शेतकऱ्यांना सांगून त्यांचे जीवनच बदलून टाकले. अशा जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे 1943 मध्ये निधन झाले. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.